तर विधानसभेत जी चर्चा सुरू आहे त्यावरती आपलं लक्ष राहिलंच। फलटणमधल्या डॉक्टर महिला आत्महत्येप्रकरणी चर्चा सुरू होती। आता पुढे जाऊया, कारण ठाकरेंच्या शिवसेनेपाठोपाठ मनसेने देखील व्हिडिओ बॉम्ब टाकलाय। सार्वजनिक बांधकाम विभाग खात्यातील एक अभियंता शासनाकडून येणाऱ्या निधीतील टक्केवारी घेतानाचा व्हिडिओ समोर आलाय। शासकीय निधी मिळण्यापूर्वीच कंत्राटदारांकडून पैसे घेतले जातात असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलाय। पीडब्ल्यूडी अभियंत्याचा व्हिडिओ त्यांनी लाच घेतानाचा व्हिडिओ पोस्ट केलाय आणि बोगस बिलं काढली जात आहेत। एक अभियंता पैसे गोळा करत असल्याचा व्हिडिओ मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पोस्ट करत हा आरोप केलाय। तर निधी आणायचे, हे जे पैसे तो जमा करतोय हे फक्त तो एलओसीचे म्हणून सांगतोय। बाकी त्याला जेव्हा विचारतात की एक्झिक्युटिव्ह साहेबांचा हिस्साचं काय, तेव्हा तो म्हणतो की एक्झिक्युटिव्ह साहेबांचा हिस्सा वेगळा। माझ्याकडे एक्झिक्युटिव्ह सुद्धा व्हिडिओ आहे आणि डेप्युटीचा सुद्धा व्हिडिओ आहे, ते मी कालांतराने आपल्या समोर आणीनच। आज सुरुवातीला आम्ही शाखा अभियंताचा फक्त हा व्हिडिओ आपल्या समोर आणला आहे आणि त्याच्यामध्ये त्याला विचारतात ते एक्झिक्युटिव्ह साहेबांचे किती टक्के द्यायचे, तो म्हणतात ते तुम्हाला मी नंतर सांगेन। पीडब्ल्यूडी मध्ये आजच भ्रष्टाचार होतोय का, तर नाही, याच्या आधीही होतोय। पण ज्या भ्रष्टाचाराची पातळी ही भयावह पद्धतीने, राक्षसी पद्धतीने वाढत चालली आहे, मग त्या एलओसी मध्ये कोणाकोणाचे वाटे कुठपर्यंत आहे, कारण ते काय एका माणसाच्या हातातला अधिकार नाहीये फंड अलॉट करणं। मग त्या फंड अलॉट करण्यामध्ये कुठला आमदार इन्व्हॉल्ड आहे का, तो फंड अलॉट करण्यामध्ये कुठला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इन्व्हॉल्ड आहे, कारण तो एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचं सरळ नाव घेतोय की एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचे वेगळे पैसे द्यायचे। कोण कोण अधिकारी, कोण कोण मंत्री किंवा कोण कोण आमदार हा निधी मंजूर करण्यासाठी इन्व्हॉल्ड आहे, या सगळ्यांची चौकशी या माध्यमातून झाली पाहिजे। आजचा हा पहिला व्हिडिओ आहे, उद्या आम्ही दुसरा करू, परवा तिसरा करू। जोपर्यंत शासन याच्यावर दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही हे प्रकरण बाहेर काढत राहू आणि सरकारला प्रश्न विचारू।